नमस्कार, कसे आहात? आज मला हॉस्पिटलला जायचं होतं, तर त्यामुळे मी पटकन माझा स्वयंपाक आहे तो आवरून घेते. कारण तिथे वेटिंगमध्ये थांबावं लागतं. तर म्हटलं मग नंतर परत येऊन कधी करणार? त्यामुळे मी माझा स्वयंपाक आहे तो करून घेते आणि नंतर मग हॉस्पिटलला जाते. रेग्युलर चेकअप आहे त्यामुळे. आणि तुम्हाला वाटेल अंडा भुर्जी बनवते, तर हा व्हिडिओ थोडा आधीचा आहे. आणि थोडा जो आहे मी थोडीफार काही शॉपिंग केली आहे ना, तो आता काल सॅटर्डेचा आहे. इथे मी आमच्या दोघांसाठी खूप दिवसानंतर अंडा भुर्जी बनवली आहे. आणि एका साईडला मी चिकूसाठी बटाट्याची भाजी केली आहे. तो खात नाही नॉनव्हेज वगैरे म्हणून. हॉस्पिटलवरून आल्यानंतर मी इथे शॉपमध्ये गेले होते. हे शॉप खूप जुनं आहे. 30 वर्ष झाले असं ते म्हणत होते. आणि हे शॉप आहे ना आधी दुसरीकडे होतं. प्रथमेश बाळाचे कपडे असं नाव आहे या शॉपचं. तर मी इथूनच चिकूचे कपडे घेतले होते जेव्हा तो लहान होता तेव्हा. तर त्यानंतर मी आत्ता आले आणि हे शॉप आहे ना आता दुसरीकडे आहे. तर मी सुद्धा गुगलवर ॲड्रेस बघितला यांचा आणि नंतर आले. तर हे शॉप खूप जुनं आहे आणि इथे सगळं भेटतं. न्यूबॉर्न बेबीपासून ते 10 वर्षाच्या मुलींचे सुद्धा भेटतात कपडे. आत्ता त्याने चालू केलं आहे असं ते म्हणत होते. आधी तर न्यूबॉर्न बेबीचेच मिळायचे आणि खूप चांगल्या क्वालिटीचे. आणि फक्त त्यांना सांगितलं ना न्यूबॉर्न बेबीसाठी पाहिजे, तर ते सगळं जे आहे ते काढून देतात. आपल्याला काही सांगायची गरज नाही, ते सगळं त्यांना माहिती आहे. तर मी तर फक्त मोजक्याच गोष्टी घ्यायला गेली होती. तेव्हा माझा काय असा विचार नव्हता व्हिडिओ करायचा. तर तेव्हा मी थोडं शूट केलं होतं. तर तेव्हा मी बऱ्याच गोष्टी घेतल्या होत्या आणि ते बिलिंग करत होते तोपर्यंत असं सहज मी शूट केलं होतं. पण त्यानंतर मी परत गेले होते म्हणजे काल शनिवारी. काय काय गोष्टी मला वाटलं की मला डबल म्हणजे एक्स्ट्रा लागतील, जसं मॅट्रेस शीट वगैरे, परत 1-2 गोधडी अजून एखादी एक्स्ट्रा. तर त्यामुळे तेव्हा मग मी परत शूट केलं होतं. तेव्हा मी व्यवस्थित शूट केलं. म्हटलं तुम्हाला जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर हे एक मी हँगर घेतलं आहे जे कपडे वगैरे असतात छोटे छोटे, मग ते असं सुकवणार. तर हे एकदम छान वाटलं मला आणि ह्याचा कलर पण छान होता. आणि हे असं फोल्डसुद्धा होतं, आपल्याला कुठे घेऊन जायचं तर घेऊन जाऊ शकतो. तर हे पण मी घेतलं होतं. तुम्हाला डिटेलमध्ये मी घरी दाखवेल. आणि काल शनिवारी मी मार्केटला गेले होते. तर जस्ट चालू झालं होतं. हे शॉप नवीनच आहे. न्यूबॉर्न बेबीचे पण आहेत आणि लहान मोठ्या मुलांचेसुद्धा मुलींचेसुद्धा आहेत. तर म्हटलं बघूया आपण तिथे काही आवडलं तर घेता येईल. आणि मी स्वेटर आहे ते घेतलं नव्हतं कारण आता थंडी चालू होते, तर 2-3 महिने हे लागणार. तर ते स्वेटर मी बघितले, तर हा एक मला कलर आवडला, रेड कलर. आणि क्रिसमसच्या वेळेस पण हा कलर छान दिसतो, त्यामुळे मी हा एक स्वेटर घेतला आहे. एकदम साईज जी आहे ती 0 साईज आहे. न्यूबॉर्न बेबी बोलतात आणि साईज थोडी मोठी भेटते 0 to 3 मंथपर्यंत. तर ती साईज मोठी वाटते, त्यामुळे ती परफेक्ट साईज होती. त्यामुळे मी तो एकच स्वेटर घेतला आहे. आणि असंच मी बघत होते जेव्हा मी हॉस्पिटलमधून घरी येईल तेव्हा बेबीला घालण्यासाठी एक बॉय आणि एक गर्लचा ड्रेस मी बघत होते. पण न्यूबॉर्न बोलून थोडी साईज मला मोठीच वाटत होती, त्यामुळे मी घेतलं नाही. तर मी मदर केअरमधून रॉम्पर्स आणले, तर त्यापैकीच एखादी मी घालेल मग. आणि फ्रॉक पण खूप मोठी साईज होती, तर असं मी गर्ल आणि बॉयचा एक एक ड्रेस घेत होती, तर खूप मोठी साईज वाटली. आणि स्वेटर एक घेतला आणि हा एक मी ड्रेस घेतला आहे फुल स्लीव्सवाला, म्हणजे थंडी वगैरे असेल तरी त्यातून लागणार नाही. थोडंसं त्याचं फॅब्रिक आहे ते थोडं जाड होतं. आणि हे फ्रॉक बघितले मी, पण ही साईज ना खूप मोठी वाटली मला. एकदम लहान साईज नव्हती त्यांच्याकडे. असं मी काही ठरवून घेत नाही बेबी बॉय किंवा गर्ल असं. तर फक्त 2 ड्रेस आहेत, एक गर्ल आणि एक बॉयचा.
तो मी घेत होती आणि बाकी सगळे असे कॉमन म्हणजे बॉय आणि गर्ल दोन्ही घालू शकतील आणि बाकी यांच्याकडे तेवढे ऑप्शन नव्हते जेवढे त्या शॉपवर होते. तर त्या शॉपचा मी ॲड्रेससुद्धा देईल. मी इंस्टावर सहज स्टोरी टाकली होती तेव्हा मला ताईने विचारलं होतं कुठे आहे हे शॉप. तर म्हटलं मी नंतर डिटेलमध्ये ब्लॉग करेल तेव्हा सांगेल म्हणून. तर त्यांना मी इंस्टावर जे आहे ते DM केलं होतं, पण तरी या व्हिडिओच्या खाली मी देते तुम्हाला ॲड्रेस जर कोणाला घ्यायचं असेल तर. आणि त्यानंतर मी ब्लँकेट्स बघितले. म्हटलं कोणता घेऊ, मला एक तर कलरचं कळत नव्हतं कोणतं घ्यायचं कलर, आणि थोडेसे हे हेवी होते त्यामुळे मी नाही घेतले, कारण खूप जास्त जड पण आपण त्यांच्या अंगावर असं टाकू शकत नाही. तर एकदम साधं आणि एकदम लाईटवेट आहे ते व्हाईट कलरमध्ये मी एक ब्लँकेट घेतलं सध्यापुरता. नंतर जेव्हा कळेल आपल्याला तेव्हा घेता येईल. आणि ते स्वॅडल आणि गोधडी जे आहे ते मी एक्स्ट्रा घ्यायला आली होती, कारण त्या दिवशी मी 2-2च नेले होते. तर म्हटलं आता परत जे आहे ते 1-2 एक्स्ट्रा घेऊन जाव्या, कारण हे सध्या ना खूप तर मी एक पिंक, एक ब्ल्यू, एक व्हाईट असे 2-3 जे आहेत ते कलर मी घेतले होते. आणि हे सगळे जे आहे ते मस्लिनमध्ये होते. खूप सॉफ्ट आणि खूप चांगलं हे जे आहे ना फॅब्रिक आहे बेबीसाठी. आणि हे जे कलरवाले होते ना तर ते थोडेसे मला रफ लागत होते, तर ते म्हणत होते धुतल्यावर होतात ते. त्यानंतर त्यांच्याकडे गोधडी जी आहेत त्या पण बऱ्याच व्हरायटीमध्ये होत्या. चिकूच्या वेळेस तर घरीच आहे ना मम्मीने शिवली होती, तर यावेळेस मी रेडीमेड मिळतात तर मग मी म्हटलं कशाला आता आपल्याकडे मिळतात तर मग तेच घ्याव्या. तर ह्या गोधड्या होत्या, याच्यामध्ये बरेच कलर होते. आणि ह्याच्यामध्ये ना एक हे सुद्धा होतं प्लॅस्टिकवालं, म्हणजे वरतून कॉटन आणि एक साईड प्लॅस्टिक आणि एक साईड कॉटन. तर खूप चांगले होते, हे मी नेले होते. तरी पण ते दाखवत होते तर म्हटलं चला तुम्हाला दाखवते. आणि त्या दिवशी ना मी ती बांधायच्या टोप्या असतात ना त्या घेऊन गेल्या होत्या. 2-3च घेतल्या होत्या. तर ती बांधायची टोपी थोडी भीती असते, तर असे डायरेक्ट घालायच्या त्यांच्याकडे स्मॉल साईजमध्ये त्या दिवशी नव्हत्या. तर आत्ता आल्या आहेत म्हटलं, तर म्हटलं बघू. तर त्यातल्या मी काही 2-3 घेतल्या, तरी पण थोडी मला मोठी साईजच वाटली. खूप जे आहे ती स्मॉल साईज नव्हती. आणि त्यानंतर मग ग्लव्स वगैरे सॉक्स हे 2-3 मी घेतले. प्लेन व्हाईट वगैरे पडत हँडलर शॉप्स पुस्तकाचे. आणि हे त्याचं मीडियम साईज वरून कॅपमध्ये स्केच होते. स्वेटर सोबत असेल ना, स्वेटर आहे का तुमच्याकडे? स्वेटरच्या सेटमध्ये मग ते सातच बघूया, ते नंतर दाखवा. म्हणजे पहिले मी हे ह्याच्यातले कॅप बघून घेते. मला माहितीच नव्हतं. ए पापा माझी कुर्सी साईडो हे कॉर्नरला कॅप असलेले टॉवेल्स, फूड टॉवेल्स. हा हे नेलंय मी, नेलंय नका काढू. ओके, ते पण नवीन डिझाईन्स आले. हा चेक केलं हे ट्रेडिशनल आहेत ना, किंवा टी-शर्ट पॅन्ट स्टाईलवर. इथे ना न्यूबॉर्न बेबीसाठी म्हणजे थोडीशी मोठी साईजच होती, म्हणजे 3-1 महिन्याच्या नंतर. तर खूप छान ट्रेडिशनल मुलाचे आणि मुलींचे खूप खूप सुंदर सुंदर ड्रेसेस आहेत. जर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही या शॉपमध्ये बघू शकता. 10 वर्षापर्यंत पण ट्रेडिशनल खूप छान आहे ना मुलींचे. पैठणीमध्ये ड्रेस आहेत आणि कुर्ता आहे मुलांचा, खूप सुंदर सुंदर होते आणि खूप छान ऑप्शन आहे. तेच कलर आहे ना हे प्रोटेक्टर, ब्ल्यू कलरच आहे का? ठीक आहे. हे इलास्टिक वेट सुद्धा आहे आणि हे मॅचिंगमध्ये हँडलूम दोन्ही सॉक्स आणि हे मॅचिंग. आणि हे पण इलास्टिक वेट आहे न्यूबॉर्न साईज.
व्हाईट प्रिंट आणि कलर प्रिंट. तर शूजचं एक बिल करायचं. हे बघ संदीप हा कलर मॅडम बांडोडकर B5 बुक केलेलं हाय ठेवा ना. आणि ऑन द वे. तर बेबीची शॉपिंग झाली आहे आणि मी माझ्यासाठी ना फिडिंग पिलो बघत होती. तर त्यांच्याकडे एकच होतं ऑप्शन, म्हणून मी मग एक न्यूबॉर्न बेबीचं एक्झिबिशन होतं, तर तिथून मी मग फिडिंग पिलो घेतलं. त्यांच्याकडे हा एकच होता. त्याची प्राईस पण 1600 होती आणि हे पिलो 1400, 1600, 2000, 2500पर्यंतच मिळतात. महागच असतात हे. मदर केअरमध्ये तर अजून महाग असतात. तर मी मग एक्झिबिशनमधून घेतलं. तर ते तुम्हाला मी घरी दाखवेल गेल्यावर. तुम्हाला वाटेल की किती शॉपिंग करते ही. बेबी यायच्या आधीच असं करायचं नसतं. बऱ्याच ठिकाणी करत नाही आधीच जे आहे ती खरेदी, किंवा कोणी कोणी ना जुनेच जे कपडे आहेत ते वापरतात आणि 5 दिवसानंतर नवीन घालतात. म्हणजे प्रत्येकाच्या इथे वेगवेगळे नियम असतात. तर आमच्याकडे तसं काही नाही आहे. मी तर आधीच मोजकी जी आहे ती तयारी करून घेते, जास्त नाही. आणि हे बेबी कॅरियर पण मला त्याने दाखवलं, पण मी नाही घेतलं. मला कलर कोणता घ्यायचा तेच कळत नव्हतं. त्यानंतर हे मॅट्रेस तर मी घेतलं होतं. तर ते दाखवत होते बेबी झाल्यानंतर तुम्ही काय काय सामान घेऊ शकता, तर ते सगळं ते मला दाखवत होते. आणि मी जे महत्त्वाचं आहे, जे लागणार आहे, उपयोगाचं आहे, त्याच मी गोष्टी घेतलेल्या आहेत. त्या तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवेल येणाऱ्या ब्लॉगमध्ये. आपण प्रत्येक गोष्टीची पूर्वतयारी आहे ती करत असतो. कोणताही सण आला, नवीन घर घेतलं, कुठे जायचं आहे, तर त्याची तर बेबी येणार आहे तर त्याची तर केलीच पाहिजे. तर हे त्यांचा ॲड्रेस आहे. इथे ना बकेट लिस्ट आहे. तुम्हाला काय काय घ्यायचं ते सगळं इथे दिलेलं आहे आणि हा ॲड्रेस आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता. आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ॲड्रेस देते. तर थोडं सामान मी आत्ता आणलं आहे आणि हे मॅट्रेस आणि बाकीचे काही थोडेफार कपडे आहेत ते मी आधी आणलेले आहेत. तर येताना मी डस्टबिनसुद्धा आजच घेऊन आले, खराब झालं होतं. आणि हे काय साबण होल्डर आहे, जे आता आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर लागतं ते, आणि ट्रॅव्हलिंगमध्ये पण लागतात. तर ते 2 घेतले. आणि हा एक चांगला डस्टबिन आहे, क्वालिटी छान आहे. तर म्हटलं आणलं तर आता दाखवते मी, असं काही विशेष नाही दाखवण्यासारखं. मी ब्लॉग करते ना, तर या गोष्टी मला दाखवाव्या लागतात. कोणाला वाटेल काही दाखवतात ना व्हिडिओ करणारे, तर काहीतरी कंटेंट हवा असतो दाखवण्यासाठी तसं. तर आता मी बेबीसाठी काय काय घेतले तुम्हाला पटकन दाखवते. जास्त काही डिटेलमध्ये मी नंतर दाखवेल तुम्हाला. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आनंद मिळतो ना, मग त्या गोष्टी आपण करायला काही हरकत नाही आहे. लोकांना काय वाटेल, ते काय बोलतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे. असं एक मी स्वेटर घेतलेला आहे. मी आता सगळं उघडून नाही दाखवते. आणि एक टॉवेल घेतलं आहे. आणि हे काय सॉक्स वगैरे लागतात. आता थंडी चालू होणार तर त्यासाठी सॉक्स. आणि एक हा ड्रेस आहे. ह्याच्यात सॉक्स आहे, स्वेडल आहेत, परत ते ग्लव्स आहेत आणि ते ड्राय शीट्स आहेत. या पण लागतात, त्यामुळे मग हे घेतलं. तर हे डायपर वगैरे आहे, या पण ड्राय शीट्स. परत हे असे काही घेतलेत मी, हे रॅम्पर्स वगैरे असे. आणि एकदम न्यूबॉर्न साईजचे आहेत. हे मी मदर केअरमधून घेतलेत. हे बघा, हे मी ठरवून काय कलर वगैरे घेतले नाही. तर हा असा सेटच होता 5चा. परत मग हे रुमाल वगैरे लागतात, हे कॅप, परत लंगोट, आणि हे गोधडी घेतली आहे अशी. आणि एकदम सॉफ्ट आहे, मस्लिनमध्ये आहे. हे सुकवायला लागतात त्यासाठी हे घेतले. आणि एक हे बॉटल घेतली आहे, फीडिंग बॉटल. एखादी असावी म्हणून घेतली आहे मी, कारण. आणि हे मी ऑनलाईन मागवलं आहे. मी ऑनलाईन पण थोड्याफार काही वस्तू मागवल्या आहेत. तर बस हे एवढं घेतलं आहे. एक मिनिट, हे लंगोट वगैरे आहे तिथे. हे वॉशेबल लंगोट आहे. तर बघू म्हटलं, हे 2च घेतलेत मी, ट्राय करून बघते कसे आहेत.
तर हे एवढं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त मी पटकन अजून दाखवते. आणि हा एक फीडिंग पिलो घेतला आहे, असा आहे, बघू शकता साईज, आणि एकदम सॉफ्ट आहे. तर हा एक घेतला आहे. आणि हे एक मी मॅट्रेस घेतलेला आहे. ह्याला अशी जाळीसुद्धा आहे, म्हणजे नेट वगैरे अशी जाळीसुद्धा आहे, म्हणजे मचतात आता थंडीमध्ये त्यामुळे. आणि हे मी मदर केअरमधून घेतलं आहे, त्यामुळे हे थोडंसं मला महाग पडलं आहे, 2500ला. हे आणि हे वाले जे आहेत ना ते मी मदर केअरमधून घेतलेत, हे वाले. आणि असं काही नाही, मी पिंक वगैरे कलर घेतला आहे, मी पेस्टल कलर बघत होते, तर हा सेट होता म्हणून मी हा घेतला आहे. असं ठरवून घेतलं नाही, कॉमन घेतले. तर बघू, बेबी बॉय किंवा बेबी गर्ल असलं तरी पण चालून जातं. त्याच्यातमध्ये व्हाईट आहे, पिंक आहे, पेस्टल आहेत, पीच आहे, त्यामुळे पेस्टल कलर घेतलेत. तर बस एवढी होती माझी खरेदी.